रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, झुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन। असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। यंदाच्या 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस इतिहास जमा होईल अशी खरमरीत टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगलीत केली आहे। तसेच भारत कोणाला जाणीवपूर्वक डिवचत नाही आणि डिवचलं तर सोडणारही नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय। भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाविजय संकल्प सभेत ते बोलत होते। दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये उमेदवार उभा करण्यासाठी काँग्रेस भीत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय। चिंतामण महाविद्यालयाच्या मैदानावर संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा पार पडली। यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील उपस्थित होते। यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन भारत तयार होत आहे। श्रद्धेचा सन्मान, सुरक्षा, विकास आणि गरीब कल्याण ही मोदींची गॅरंटी आहे। आता भारत कोणाला जाणीवपूर्वक डिवचत नाही आणि डिवचलं तर सोडणारही नाही। काँग्रेस जाती आधारित जनगणनेद्वारे समाजात फूट पाडून ओबीसींच्या 27% आरक्षणावर दडोरा टाकण्याचा प्रयत्न करत आहे। ओबीसींमधील 6% आरक्षण मुस्लिमांना देण्याचा प्रयत्न असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही धार्मिक आरक्षणाला विरोध केला। त्यामुळे काँग्रेसची भूमिका ही डॉक्टर आंबेडकर यांचा अवमान करणारी आहे। सांगलीशी नाते सांगताना त्यांनी शिराळा येथील गोरक्षनाथ मठाचा उल्लेख आवर्जून केला। या ठिकाणी आमचे महंत असून वेळोवेळी विशेषतः नागपंचमी वेळी मी या ठिकाणी भेट दिली असल्याचं त्यांनी सांगितलं। आमच्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत, त्यात आम्ही तडजोड करणार नाही। ज्यांना बोटाला धरून राजकारणात आणले ते आज माझ्यावर बोलत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिराळा येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते। यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आमदार मानसिंगराव नाईक आदी जण प्रमुख उपस्थित होते। यावेळी शरद पवार म्हणाले, मोदींची सत्ता ही हुकुमशहा पद्धतीची असून त्याला पायबंद घालण्यासाठी आपल्या विचारांचं सरकार हवंय। झारखंड आणि दिल्लीचे मुख्यमंत्री दोघेही विनाकारण जेलमध्ये खितपत पडून आहेत। ईडीचा गैरवापर करून सत्ता काबीज करणं सुरू आहे, त्यासाठी अशा सरकारला घरी बसवण्याची वेळ आली आहे। जनतेला अडचणीतून दूर करण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो, इथे अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जातोय। ईडीचा वापर करून देशात अराजकता पसरवली जाते, त्याला पायबंद घालण्यासाठी त्यांचं सरकार निस्तानाभूत करणं गरजेचं आहे। यासाठी इंडिया आघाडीच्या विचाराचं सरकार असणं गरजेचं आहे, असं शेवटी पवार म्हणाले। यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यांनी आयुष्यभर खुशाली केली, सगळ्या संस्था मोडल्या, अनेक उद्योग मोडून खाल्ले, कामगारांना देशोधडीला लावलं। आज वसंतदादांनंतर तुम्ही काय केलं? 12 वर्ष तुमच्या घरात सत्ता होती, मात्र दुष्काळात जनता देशोधडीला लागली, ही निकम्मे निघाली अशी घणाघाती टीका सांगली लोकसभेचे उमेदवार संजय काका पाटील यांनी प्रतिस्पर्धी असलेल्या विशाल पाटील यांच्यावर केली आहे। सांगलीतील चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या मैदानावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत भाजपची विजयी संकल्प सभा झाली। यावेळी ते बोलत होते। यावेळी बोलताना पाटील म्हणाले, आमच्याकडे सत्ता आली तेव्हा आम्ही जिल्ह्यात वेगवेगळ्या योजना आणल्या, एकही राष्ट्रीय मार्ग नव्हता, मात्र आम्ही 4 हायवे जिल्ह्यातून नेले। रेल्वे स्थानकाचा चेहरा मोहरा बदलला। या माणसांनी मात्र दुष्काळी जनता होरपळत असताना त्याने कोणता मोर्चा काढला, निवेदन दिले, आम्ही अंगावर माणसंही घेतली, खासदारकी पणाला लावली, पण केवळ दुसऱ्याच्या आंदोलनात जाऊन हात वर करण्यापलीकडे यांनी काय केले? स्वर्गीय वसंतदादा यांचा आदर्श आमच्यापुढे आहे, ते नेहमीच आमच्या आदर्शस्थानी आहेत, मात्र त्यांच्या पश्चात वारसांनी काय केले हे जिल्ह्याला माहिती आहे। ज्यानं आयुष्यभर खुशाली केली, सगळ्या संस्था मोडल्या, अनेक उद्योग मोडून खाल्ले, कामगारांना देशोधडीला लावले। आज जा वसंतदादा नंतर तुम्ही काय केलं? 12 वर्ष तुमच्या घरात सत्ता होती, मात्र दुष्काळात जनता देशोधडीला लागली, हे निकम्मे निघाले असल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे। महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65व्या स्थापना दिन सोहळ्याप्रसंगी मुख्य शासकीय समारंभात पोलीस परेड ग्राउंड सांगली येथे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, उपवन संरक्षक नीता कट्टे, अपर जिल्हाधिकारी डॉक्टर स्वाती देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हाधिकारी सर्वश्री डॉक्टर विकास खरात, राजीव शिंदे, अजय कुमार पवार, दादासाहेब कांबळे,
स्नेहल कणिचे, पद्मश्री डॉक्टर विजयकुमार शहा यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक आदी जण मान्यवर उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी परेड निरीक्षण केलं. परेड संचलनात पोलीस बँड, श्वान, निर्भया, BDDS आदी पथकांचा समावेश होता. आज सांगली लोकसभेचे भाजप महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आले होते. कोल्हापूर येथील विमानतळावर त्यांचं हेलिकॉप्टरनं आगमन झालं. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी त्यांची भेट घेत स्वागत केले. यावेळी भिडे यांनी आदित्यनाथ यांना भगवे वस्त्र त्यांच्या अंगावर टाकून सांगलीत स्वागत केले. यानंतर त्यांच्यामध्ये याच ठिकाणी काही काळ चर्चा झाली. दोघांमधील नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप कळलं नाही. संभाजीराव भिडे गुरुजींनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्याने सांगलीत जोरदार चर्चा सुरू आहे. एकेकाळी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली काम केलेले राष्ट्रवादीचे विद्यमान तालुका अध्यक्ष सुनील पवार आणि भाजपाचे विधानसभेचे प्रचार प्रमुख तमनगोंडा रवी पाटील, जिम बँकेचे संचालक सरदार पाटील, माजी नगरसेवक राजू यादव यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त घरी जाऊन शुभेच्छा दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील पवार, भाजपचे विधानसभेचे प्रचार प्रमुख तमनगोंडा रवी पाटील, जिम बँकेचे संचालक सरदार पाटील आणि माजी नगरसेवक राजू यादव यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली काम केलं होतं. मात्र त्यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांची फारकत घेतली होती. तेव्हापासून राजकीय तेढ निर्माण झाला होता व या लोकसभा निवडणुकीत माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला. हे जरी असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील पवार, विधानसभेचे प्रचार प्रमुख रवी पाटील, संचालक सरदार पाटील आणि माजी नगरसेवक राजू यादव हे भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारात उतरलेत. हे असताना अचानक माजी आमदार विलासराव जगताप यांना त्यांच्या घरी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले. तर जिम बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी सोशल मीडियावर माजी आमदार विलासराव जगताप यांचे स्वतःच्या मोबाईलवर स्टेटस ठेवल्यामुळे नेमकं जत तालुक्याच्या राजकारणात चाललंय तरी काय अशी संभ्रम अवस्था सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यामध्ये सुरू झाली आहे. कामगारांचा सन्मान आणि त्यांना कामासाठी चांगली परिस्थिती निर्माण करणे हा मुख्य उद्देश कामगार दिन साजरा करण्यामागे आहे. आपला न्याय हक्कासाठी अमेरिकेत शिकागो येथे आंदोलनावेळी अनेक कामगारांनी हौतात्म्य पत्करलं. भाषावार प्रांतरचना होताना 5 वर्ष महाराष्ट्रातील शेतकरी आणि कामगारांनी स्वातंत्र्यानंतरचा पहिला मोठा लढा उभा करून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण केला. या कामी 107 व्यक्तींनी हौतात्म्य पत्करलं. हौतात्म्य पत्करलेल्या सर्वांना अभिवादन करणे हे आपलं कर्तव्य आहे. कामगारांचा सन्मान आणि मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्र यांच्या भल्यासाठी काँग्रेस पक्षाचं मोठं योगदान आहे. पंडित नेहरू, यशवंतराव चव्हाण, प्राध्यापक के अत्रे, श्रीपाद डांगे, SM जोशी, नाग गोरे, क्रांतिसिंह नाना पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अमर शेख व अनेक मान्यवरांनी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी मोठं योगदान दिले. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे असे प्रतिपादन सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले. आज काँग्रेस भवन व स्टेशन चौकात गांधी पुतळ्यासमोर जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. राष्ट्रगीत आणि वंदे मातरम गायन झालं. पृथ्वीराज बाबा पुढे म्हणाले, कामगारांच्या घामातून राष्ट्राची जडणघडण होते. शेतकरी आणि कष्टकरी कामगारामुळे प्रगती साध्य झाली आहे. महाराष्ट्रात दररोज कष्टकरी कामगार आणि शेतकऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे, त्यांच्या हिताचे निर्णय झाले पाहिजेत असंही ते म्हणाले. सांगली जिल्ह्यातील दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या योजना पूर्णत्वास नेल्या आहेत. त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे असा विश्वास भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केलाय. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आटपाडी तालुक्यात प्रचार दौरा करण्यात आला. या दरम्यान झरे येथील सभेत ते बोलत होते. संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ नेलकरंजी, करगणी, खरसुंडी, शेटफळे, निंबवडे, राजेवाडी, दिघंजी, झरे येथे नागरिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करण्यात आले. झरे येथे सभा झाली. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार राजेंद्र देशमुख, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अमरसिंग देशमुख, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, हर्षवर्धन देशमुख यांच्यासह भाजप, शिवसेना, RPI, राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते दौऱ्यात सहभागी झाले होते. संजय काका पाटील म्हणाले, ज्यांच्या घरात 12 वेळा खासदारकी होती त्यांनी सांगली जिल्ह्यासाठी काय केले हे त्यांना सांगता येत नाही. सत्तेत असताना आटपाडी, जत, खानापूर, कवटे, म्हंकाळ, तासगाव या तालुक्यांचा दुष्काळाचा प्रश्न ते सोडवू शकले नाहीत.
भाजपच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हजारो कोटींच्या टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या योजना पूर्णत्वास नेल्याचं ते म्हणाले.